दिल्लीतील महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत नेमकं काय झालं, देवेंद्र फडणवीसांनी सर्व उलगडून सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा धडाका लावलेला आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये राज्यातील लोकसभेच्या जागावाटपावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उलगडून सांगितलं. दिल्लीत राज्याच्या लोकसभेच्या जागावाटपावर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. दिल्लीत जागावाटपावर झालेली बैठक नेमकी कशी झाली याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिल्लीत महायुतीची राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाची बैठक सकारात्मक झाली. एकाच बैठकीत सर्व निर्णय होतील असं मी म्हणू शकत नाही. आमचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. आता फक्त उर्वरित 20% काम बाकी आहे. आमचं आपापसात बोलणं सुरू आहे. आमचे विषय फार थोडे राहिलेले आहेत. मला विश्वास आहे की हे सर्व विषय लवकरच पूर्ण होतील. दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे. 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी ते आपापसात फोनवर चर्चा चालली आहे. जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो. राज ठाकरे म्हणाले दुसऱ्याची पोरं सध्या खांद्यावर खेळवले जाण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, अशा पद्धतीचं. भाऊ बाळा नांदगावकरांनी हे पण म्हटलेलं आहे की जर काही चांगलं होणार असेल तर भाजपसोबत जायला काय हरकत नाही. असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका ही आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे. एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं. आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाहीये. बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरून इन्फरन्सेस काढता येणार नाही. या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.